जर विद्यार्थ्यांनी ठरवलेली घटना बदलता आली असती तर महाभारतच घडले नसते. राजा जन्मेजयाने नियतीला आव्हान दिलं, पण पुढे काय घडलं ऐकून अंगावर शहारे येतील. विद्यार्थ्यांनी जे लिहिलं आहे ते कधीच पुसता येत नाही. ही गोष्ट आहे राजा जन्मेजयाची. अर्जुनाचे पुत्र होते अभिमन्यू, अभिमन्यूचे पुत्र होते राजा परीक्षित आणि परीक्षितांचे पुत्र होते राजा जन्मेजय. राजा जन्मेजय पराक्रमी होते, पण त्यांच्या हृदयात एक दोष होता, अहंकार. एके दिवशी राजा जन्मेजय महर्षी वेदव्यासांच्या चरणी बसले होते. बोलता बोलता अहंकाराने भरलेल्या आवाजात जन्मेजय म्हणाला, महर्षी, त्या काळी साक्षात श्रीकृष्ण होते. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, युधिष्ठिर होते, तरीसुद्धा महाभारताचे युद्ध थांबवता आले नाही. मी त्या काळी असतो तर माझ्या पुरुषार्थाने हा विनाश टाळला असता. व्यासमुनी शांत हसले आणि म्हणाले, पुत्रा, पूर्वजांच्या सामर्थ्यावर शंका घेऊ नकोस. हे सर्व विधीने निश्चित केलेले होते. जर ते टाळता आले असते तर श्रीकृष्णच ते थांबवले असते. पण जन्मेजय हट्टाला पेटला. तो म्हणाला, मी हे मानत नाही. माझ्या आयुष्यातील एखादी होणारी घटना सांगा, मी ती टाळून दाखवतो. व्यासमुनी म्हणाले, ऐक, काही वर्षांनी तू काळ्या घोड्यावर बसून शिकार करायला जाशील. दक्षिण दिशेला समुद्रकिनारी पोहोचशील. तेथे एक सुंदर स्त्री तुला भेटेल. तू तिला महालात आणशील आणि तिच्याशी विवाह करशील. मी तुला रोखेन, पण तू ऐकणार नाहीस. त्या राणीच्या सांगण्यावरून तू एक यज्ञ करशील. मी तुला सांगेन, वृद्ध ब्राह्मणांकडून यज्ञ कर, पण तू तरुण ब्राह्मणांकडून यज्ञ करवशील. त्या यज्ञात तू एका मोठ्या अपराधामुळे तरुण ब्राह्मणांना मृत्यूदंड देशील. त्यामुळे तुला ब्रह्महत्या दोष लागेल. तुला कुष्ठरोग होईल आणि तोच तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. हे ऐकून जन्मेजय हसला. मी आजपासून काळ्या घोड्यावर बसणारच नाही. काळ गेला, पण होण्याची वेळ आली होती. जन्मेजयला शिकार करण्याची तीव्र इच्छा झाली. अस्तबलात गेला तर एकच घोडा, काळा घोडा. तो म्हणाला, ठीक आहे, पण दक्षिणेला जाणार नाही. पण घोडा अनियंत्रित झाला आणि सरळ दक्षिण दिशेला समुद्रकिनारी घेऊन गेला. तेथे त्याला ती सुंदर स्त्री भेटली. तो म्हणाला, महालात नेईन, पण विवाह करणार नाही. पण प्रेमात पडून त्याने तिच्याशी विवाहही केला. राणीच्या सांगण्यावरून यज्ञ झाला. तरुण ब्राह्मण होते. एका क्षणी ते ब्राह्मण राणीवर हसले. राणी क्रोधित झाली. राजांनी त्यांना मृत्यूदंड दिला. क्षणात राजा जन्मेजयाला कोढ झाला. घाबरलेला जन्मेजय व्यासमुनींकडे धावला. माझे प्राण वाचवा. व्यासमुनी म्हणाले, शेवटची संधी देतो. मी तुला महाभारत कथा सांगतो. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेव. जर एका प्रसंगावरही अविश्वास दाखवलास, कथा थांबेल आणि तुझा अंत अटळ. कथा सुरू झाली. भीमाच्या पराक्रमाचे प्रसंग आले. भीमाने हत्ती हवेत फेकल्याचे वर्णन झाले. ते ऐकून जन्मेजय थांबू शकला नाही. हे शक्यच नाही, मी मानत नाही. व्यासमुनींनी कथा थांबवली. मंत्रोच्चार करून ते हत्ती पृथ्वीवर कोसळले. व्यास म्हणाले, जितक्या श्रद्धेने कथा ऐकलीस तितकाच रोग कमी झाला, पण एक बिंदू उरला, तोच तुझ्या मृत्यूचे कारण ठरला. संदेश: पहिले बनते भाग्य, मग बनतो देह. कर्म आपल्या हातात आहे, पण कर्मफळ नाही. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू फक्त निमित्त आहेस. जर ही अमर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.